रिक्षा आले एक शॉल दे ना. आज नगरपालिका येथे गावित साहेब यांना सकाळीच फोन केला होता मी की साहेब तुमची मला भेट गरजेची आहे, पण मी इंटिमेशन देऊन सुद्धा जर ते आले नाही तर त्यांना त्यांचं प्रतिकार रूप हे त्यांची खुर्ची आहे, त्या खुर्चीवर त्यांना शॉल, हार आणि एक त्यांना आपण एक मान सन्मान दिला. एक मोठा काम त्यांनी आज अंबरनाथ शहरामध्ये केलेलं आहे. माझी सभागृहामध्ये एक मागणी होती 30 जुलैला जेव्हा महासभा होती त्या महासभामध्ये एक माझी मागणी होती. त्या प्रीती हॉटेलचा मागं, जयशंकर हॉटेलचा मागं एक 1.5 ते 2 गुंठेची जागा आहे नगरपालिका याची, त्यांच्या आपल्या मालकीची असून सुद्धाही त्यावर अतिक्रमण झालेले आहेत. तिथं काही अनधिकृत धंदे चालू आहे, तिथं मटक्याचे धंदे चालू आहे, तिथं लोकांनी अक्षरशः दारू बनण्याचा अड्डा तिथं चाललेला आहे. तर या विरोधात मी आवाज उचललेला, या साहेबांची मी मागणी केली होती सीओ साहेबांना की तुम्ही ते तोडण्यात द्यावी. तर त्यांनी काय कारवाई केली, तिथं एक महिला विधवा बाई बसते, रोटी भाजी याचा व्यवसाय करते, त्याची एक टपरी तोडली आणि बाजूला एक बिडी सिगरेट होता त्याची टपरी तोडलेली. बाकी जसं आहे तसंच आहे. तर एवढं मोठं धाडस, एवढा मोठा कार्यक्रम आपले माननीय श्री गावित साहेबांनी केले, तर त्यांना मान सन्मान देणं मला गरजेचं होतं. म्हणून त्यांना आपण मान सन्मान देतोय की आपण गरिबांवर एवढा मोठा कार्यक्रम आपण गरिबांसाठी केला, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. येणाऱ्या दिवसामध्ये जर तिथं पूर्णपणे 100% कारवाई जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला शोधूनही हार तुमच्या गळ्यात टाकणार आहे आणि येणाऱ्या जीबी मध्ये त्यांच्या विरोधात जीबीचा मी त्याग करणार आहे जर ते तोडलं नाही तर.